अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्री दत्त गुरूंचे नुसते नामस्मरण जरी केले तरी आपल्याला श्री दत्त गुरूंचे चैतन्य अनुभवता येते। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। चराचरात ज्यांचे अस्तित्व सामावलेले आहे त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर सदैव असतो। आपल्या निराकार जीवनाला आकार देण्यासाठी आपण सदैव त्यांच्या सेवेत रुजू राहणे म्हणजे आपल्या सर्वांसाठी एक आनंदमयी पर्वणीच। लाभणेची पळीला काळ मृदुंगाची साथ लाभलीची पळीला तुझ्या नामाचा गजर चौदिशी गळला। भक्तीला कोणतीच सीमा नसते, मग ती नामरूपी असो की पूजारूपी किंवा ती समाज सेवा रूपी असो, ती आपल्या गुरूंना वंदन करूनच सुरू करावी म्हणजे ती सफल होते। याचाच प्रत्यय आज शिरूर तालुक्यातील मोटेवाडी येथील श्री सूर्यमुखी दत्त देवस्थानात येत आहे। अतिशय प्रसन्न आणि नयनरम्य परिसरातील येथील श्री सूर्यमुखी दत्त मंदिरात दर पौर्णिमेला एक आगळा वेगळा उपक्रम दत्तगुरूंना वंदन करूनच राबविला जातो। याच गावचे सुपुत्र उद्योजक आणि निस्सीम सद्गुरू भक्त श्री बाबासाहेब जासूद यांनी स्थापन केलेल्या पार्वती फाउंडेशनच्या वतीने अनेक समाज सेवा रूपी उपक्रम श्री सूर्यमुखी दत्त गुरूंचरणी अर्पण केले जातात। त्यामधीलच एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे 9 कोटी लोकांना अन्नदान। हो, दर पौर्णिमेला या ठिकाणी पार्वती फाउंडेशनच्या वतीने अन्नदान केले जाते। तसेच गुरु पौर्णिमा व दत्त जयंतीला येथे मोठा उत्सव अगदी आनंदात साजरा केला जातो। यावेळी मोठ्या प्रमाणात येथे भाविक एकत्र येऊन महाप्रसादाचा लाभ घेऊन दत्त गुरूंचा आशीर्वाद घेतात। व आपल्या फाउंडेशनचे अध्यक्ष केवढा मोठ्या मनाचा माणूस हो। अहो, इथं एक माणसाला जेवण देण्याचा संकल्प आपण करू शकत नाही, हा माणूस 9 कोटी माणसांना जेवण देण्याचा संकल्प केलाय। हा काही कोणाचं काम नाही, त्याला मोठं हृदय लागतं, निधडी छाती लागते। दत्त दया घन दयावरा। याशिवाय सुज्ञ आणि सजग युवा पिढीला MPSC आणि UPSC यांसारख्या अनेक स्पर्धा परीक्षांना सुलभपणे सामोरे जाता यावे आणि त्यांना अभ्यासासाठी लागणारी हवी ती पुस्तके मिळावीत म्हणून पार्वती फाउंडेशन येथे लवकरच व्यवस्था करणार आहे। शुभस्म रुद्राक्षाभरणा। या फाउंडेशन मार्फत MPSC आणि UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन देखील युवा पिढीला मोफत दिले जाईल। शिवाय यासाठी एक अभ्यासिका देखील या फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाईल। एवढेच नाही तर आणखी एक उपक्रम हा श्री दत्तगुरूंचरणी पार्वती फाउंडेशनच्या वतीने अर्पण केला जातो, ज्यामध्ये समाज सेवा हीच ईश्वर सेवा या उक्तीला साजेसे असे काम हे फाउंडेशन करत आहे। आपल्या भोवताली अनेक गरीब आणि निराधार लोक राहतात, त्यांच्या आजारपणातला खर्च त्यांना न झेपणारा असतो, म्हणूनच त्यांना मोफत औषधोपचार हा पार्वती फाउंडेशनच्या वतीने केला जाईल। इतरांचा लेखा कोण करी कोण करी कोण करी हो
संपत्ती असणे आणि संपत्तीचा सदुपयोग करणे हे इथे आपल्याला अनुभवायला मिळेल. तर हे सगळं पाहिल्यानंतर माझ्या मनाला मोठं समाधान. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य आणि घातलिया भय नरका जाणे. या परिवाराच्या माध्यमातून भगवान दत्तात्रेयांची सेवा त्यांच्या आयुष्यभर त्यांच्याकडनं घडत राहो. गुरुभक्तीला कधीही स्वार्थ नसतो, असतो तो फक्त परमार्थ. जनसामान्यांचा विकास व्हावा हीच गुरु आज्ञा मानून श्री बाबासाहेब जासूद हे श्री सूर्यमुखी दत्त देवस्थान आणि पार्वती फाउंडेशनच्या वतीने सदैव सद्गुरु सेवेमध्ये रुजू असतात. कृतार्थ करण्या जन्म आपुला नित्य भजा गुरुवरा स्मरा हो दिगंबराशी स्मरा. येथे दर पौर्णिमेला महाआरती सोहळा संपन्न होतो. श्री दत्तगुरूंच्या महाआरती सोहळ्यामध्ये उपस्थित असणाऱ्या गुरुभक्तांना श्री सद्गुरुनाथांची ऊर्जा आणि प्रचितीचा अनुभव हा नेहमीच येतो. श्री दत्ताचे नाम मुखिया माझ्या रात्रंदिनी गेलो दत्तमयी होनी गेलो. होता गुरुचरणांचे दर्शन मिळे आनंदाचे आंदन. त्यामुळेच येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान कायमच दिसते. त्रिवार हे वंदन माझे अत्रिनंदनाला स्मरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा